हॅलो, नमस्ते, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर सकाळ छान झालेली आहे आणि राजनंदिनी आणि मी जस्ट आवरून आलो आता. राजनंदिनी इथे जी सगळी भांडी आहे तर ती विस्कटायचं काम करते. म्हणजे इथे जिथे मी परतणं किंवा बाकी भाजी परतायचं वगैरे जे असतं ना, तर ते सगळं ठेवलेलं असतं. त्याच्यासोबतच तिला खेळायचं असतं. तर ते आता खेळत बसली ती. आता काहीतरी खाण्यासाठी मस्त बनवणार आहे मी. आणि मम्मी मामा वगैरे आले होते ना, तर ते कालच गेले. मी लॉंग व्हिडिओ आय गेस नाही शूट केलाय, नाही शॉर्ट शूट केलाय. तो येईलच, आला असेल किंवा येईल या व्हिडिओच्या आधी. आणि नवीन शेगडी घेतली. शॉर्ट्समध्ये तुम्ही पाहिलं असेल तर दाखवते तुम्हाला. तर ही शेगडी घेतली आहे मी, सूर्या सुरक्षा असं काहीतरी कंपनीचं नाव आहे. आणि 3 बर्नरचीच घेतली. ॲक्च्युली ना आधी माझी होती ती 3 बर्नरचीच होती आणि ती होती स्टीलची. आणि त्याचा प्रॉब्लेम असा होता की गॅस स्टोव्ह म्हणजे जी फ्लेम असते ना, सॉरी, जी फ्लेम असते ना त्या फ्लेममध्ये आणि जे भांडं आपण ठेवतो त्यामध्ये डिस्टन्स कमी राहायचं. त्याच्यामुळे काय व्हायचं की कधी कधी जे जाळ असायचं ना तो असं भडका उडल्यासारखं व्हायचं. त्यामुळे मला खूप भीती वाटायची आणि मला वाटतं 1-2 वेळा मी रिपेअर केली होती. खूप वर्ष झाली आता मी घेऊन. छान चालली. त्यानंतर पुन्हा आत्या वगैरे आता आले होते ना, तर त्या दिवशीच आम्ही चेक केलेलं, परत रिपेअर केली होती. पण सारखं ते फ्लेम भडकल्यासारखी होतच होती. मग म्हणलं उगाच अर्थच नाही याच्यात काय पुन्हा सारखं सारखं हे करण्यात. तशी बऱ्यापैकी चांगलीच होती, म्हणायला हरकत नाही. मला ना अजिबात इच्छा नव्हती ती द्यायची, पण काय करणार, ठेवून तरी काय करणार आहे ना आपण, म्हणून मग देऊन टाकली. ॲक्च्युली सुरुवातीला आमच्याकडे गॅस सिलेंडर वगैरे असं काहीच नव्हतं. यांच्या आत्यांकडून थोडे दिवस वापरलं, त्यांचं होतं ते. त्यानंतर त्यांना ते हवं होतं, म्हणून मग म्हटलं आता काय करायचं, आपल्याला तर लागणार आहे ना. म्हणून मग आम्ही ती घेतली होती, आठवते आम्हाला. तेव्हा खूप पैसे कमी होतं तरीसुद्धा आम्ही मग ते अरेंज करून काय काय करून घेतली होती गॅस शेगडी खूप वर्षांपूर्वी. त्यानंतर आत्ता मी चेंज करते शेगडी जी आहे ती. आणि काचेची मी कधीच यूज नाही केलेली, स्टीलची आता इतके वर्ष झालं. सो आता घ्यावं की नको काचेची शेगडी हा थोडासा प्रश्न होता माझ्याकडे. पण म्हटलं की चला राहू देत, बघूया ट्राय करून. त्यांनी गॅरंटी वॉरंटी सगळं दिलेलं आहे काचेचं. त्याच्यामुळे म्हटलं चला ट्राय करूया यावेळेस म्हटलं. आणि ती काहीतरी मला 8-9 हजार प्राईस होती असं सांगितलेलं. त्यात त्यांनी ती आधीची शेगडी दिल्यामुळे ते म्हणाले की ती ऑफर आहे. आता एक्झॅक्टली काय त्याचं गणित माहीत नाही, पण ऑफर आहे तर तुम्हाला 4,700 की 800 ते बोलले होते. मग आम्ही थोडं बार्गेनिंग केलं आणि 4,300 रुपयामध्ये ती शेगडी घेतलेली आहे. सध्या तरी खूप छान चाललेली आहे. आता आणूनच 1-2 दिवस झालेत. सो छान चालली आहे आता. आणि मेन मी पाहिलं की म्हणजे माझ्या डोक्यात होतं की घेताना थोडंसं हाईट जास्त असलेली, म्हणजे फ्लेम आणि भांडं ठेवणारे आपण जे असतं ना, तर ती हाईट थोडीशी जास्त असेल अशा प्रकारेच घ्यायचं म्हणून मी आधीच ठरवून घेतलं होतं. तर तशीच घेतलेली आहे. सूर्या सुरक्षा असं काहीतरी नाव आहे त्याचं. आणि बिंदू चौक जे आहे कोल्हापूरमध्ये, तर तिथेच बरेचसे शॉप आहे. तर रेखा नावाचं एक शॉप आहे, तिथून मी घेतली आहे. तर आता नाश्त्यासाठी काय तर बनवतो. मॅडमचा इथे चाललंय काहीतरी खेळणं. राजनंदिनी, टीथ कुठे आहे तुझी टीथ? तिला फक्त ब्रश करायचं असतं. इतके ब्रश खराब केलेत ना आम्ही नवीन नवीन काढून. अशी करते आणि मग फेकून देते कुठेतरी खाली. मग पुन्हा आम्हाला तर यूज करायचा नसतो, मग नवीन परत घ्यायचा. तिचे ब्रश वेगळे आहेत, ते आम्ही हिच्या हातात देत नाही. कारण असे ऑलमोस्ट याच्या आधी 5-6 आम्ही ते बेडच्या खाली टाकले, कुठे कुठे फेकून दिले, खाली घाण करून टाकले. म्हणून मग यावेळेस तिचा जो नवीन ब्रश आणलाय ना, तर तो ठेवला आहे मी व्यवस्थित. आणि हे मग आमचे ब्रशेस असे खराब करत बसते. म्हणजे हा नवीनवाला आहे. हां काय, टीथ कुठे तुझे? टीथ टीथ कुठे? दाखव. टीथ कुठे? तुझे दाखव, तुझे तुझे दाखव. वेअर इज युअर नोज? वेअर इज युअर नोज? येस. अँड वेअर इज युअर टीथ? टीथ घासायची होय. हिला फक्त दात घासायचं असतं. काल काय केली की ब्रश आणि इथे एक हे होतं कोलगेटची ट्यूब, ती घेऊन आली आणि ती माझ्या मागेच लागली की लावून दे. आधी काय करत होती की वरती तिला आहे माहिती आहे, मला ढकलून ढकलून घेऊन चालले, चल वरती म्हणून, मला ते पाहिजे. मला आलं लक्षात तिला ट्यूब हवी आहे ती. पुन्हा खाली एक होती म्हणून ती दिली, तर सारखं ती अशी मी नाटक केलं उगाच लावायचं, तर तिला ते पाहिजेच झालेलं. काय काय करून मी तिला शांत बसवलंय. दात घासायला खूप आवडतात ना मला. इशी शी शी शी. ओके, तर चला, आज मला गाजरचा हलवा पण बनायचा आहे, मसाले भात पण बनवायचा आहे आणि बऱ्याचशा गोष्टी काय काय आहेत करायच्या. चलो.
तसं तर मी काही नेहमी चहा वगैरे पित नाही, पण आज थोडी चहाची तल्लफ आली होती. म्हणलं जेवण बनवायच्या आधी चहा पिऊयात. मामा मामी आले होते ना गावाकडून, त्यांनी मस्त असं एवढी बॉटल. काय रे बा, टूथपेस्ट? टूथपेस्ट वर आहे बाळा, वरती टूथपेस्ट. तिला टूथपेस्ट हवी आहे. तर मामा मम्मीने येताना दूध आणलं होतं. मला वाटतं 1.5-2 लिटर आसपास असेल कदाचित. एवढी मोठी बॉटल जी असते ना, तर ती वाली भरून आणलं होतं. नवीन मामाने म्हैस घेतली आहे आणि त्याचंच दूध गावाकडचं असं कसली साय धरली आहे माहिती त्याची, अशी एकदम दाटसर. तर आता हे एवढं शिल्लक राहिले. आता मी हे गरम करणार आहे, फ्रीजमध्ये ठेवलेलं. तसं आता सध्या हिवाळ्यात तर गरज पडत नाही, पण थांब ना बाळा 2 मिनटं इकडे. हिला आता टूथपेस्ट पाहिजे आहे. तशी तर गरज नाही पडत आता फ्रीजमध्ये ठेवायची, पण तरी मी ठेवलं होतं. आणि इथे आता मी गरम करणार आहे, कारण मला आज हलवा बनवायचा आहे. आणि पॅकेटमधलं पण आहे एक अर्धा लिटरचं पॅकेट माझ्याकडे, बट ह्याचं छान होईल चवीला असं मला वाटतं, म्हणून मी हेच वापरणार आहे. काय चाललं तुझं? थांब आपण चहा हे ठेवूयात, दूध पण गरम करायला ठेवूयात. एवढं भारी दूध नसतं पॅकेटमधलं. आणि पिल्लू दाट एकदम साय धरली याच्यावरती. गेले बरेच दिवस काही ना काहीतरी गडबड गोंधळ चालू आहे, त्याच्यामुळे मला ना बनवायला भेटतच नव्हतं. हे कुकीज वगैरे राशनसाठी बनवल्या नव्हत्या, म्हणून मी आता ही स्लफ फार्म म्हणून एक आहे ना ब्रँड, त्यांच्या ह्या कुकीज हे दुसरे टाईम मागवले मी. फक्त हे की जरा कॉस्टली आहेत भरपूर, म्हणजे 100 रुपयाला एवढंसं पॅकेट आहे. पण रागीच्या कुकीज आहेत आणि मी थोडं सर्च वगैरे केलं होतं, तर चांगला ब्रँड आहे असं समजलं, म्हणून मी यातल्या मी देते तिला. पाहिजे आणि मी खाऊन सुद्धा बघितलंय, अजिबात जास्त शुगर वगैरे म्हणजे बाकीचे बिस्किट्स लागतात ना ऑइली, तसे नाही आहे अजिबात. हे घे, खूप कमी दाखवते तुम्हाला. मी इन्स्टामार्टवरून मागवलेलं, याच्यामध्ये ऑइल जास्त अजिबात नाही, किंवा बाकी आपले गुड्डे वगैरे असतात ना किंवा बाकीचे ते आपण खातो, पण हे मुलांसाठी मला वाटतं हे बेस्ट आहे. जास्त ऑइल लागत नाही, किंवा साखर तर अजिबात खूप कमी साखर लागते याच्यामध्ये. हळूहळू पडशील. राजनंदिनी आणि मम्मा काय बनवणार आहे आता? अंडा. आमच्या राजनंदिनीला अंड्याचे सगळे प्रकार आवडतात, हा ना पिल्लू? सध्या मार्केटमध्ये जी अंडी येत आहेत ती बघून 1-2 वेळा तर मला असं वाटलं होतं की प्लास्टिकचीच आहेत की काय अशा टाईपमध्ये. त्यामुळे तेव्हापासून जरा गावठीच अंडी आणायला लागली नाही. जरा महाग असतात, पण तब्येतीला पण चांगली आणि टेन्शन नाही ना. असं कर, काय आहे? ऑमलेट. ऑमलेट ते घालायचं नाही. नो नो. हे बघ, हा आता काय? आता हे बघ, आता हे बघ. नो. आता काय? कांदा. तू करणार? तू ते सोड, ब्रश सोड साईडला. हा थांबा ना, हे मी टाकतो, तू नको. हा
मिरची आहे. तू नको मिरची. ऑमलेट. थांबा. यश. या आधी ना राष्ट्रगिरीला जेव्हा माझी कामं असायची तेव्हा मी टी व्हीवर किंवा मोबाईलवरती कार्टून लावून द्यायचं किंवा मग कुठेतरी खेळात बिझी करून द्यायचं तिला. पण त्यातही ती रमली नाही तर मग माझ्याजवळ येऊन थांबायची. पण मला पण थोडी चिडचिड व्हायची की जेवण बनवताना ते प्रॉपरली करता पण यायचं नाही. पण आता अलीकडे मी तिलाच मिक्स करून घ्यायला लागले माझ्या कामांमध्ये. तेव्हापासून मला ते सगळं सोपं जातं आहे आणि तीसुद्धा सगळं हे एक्साइटमेंटनं पाहत असते. आज ना गाजरचा हलवा बनवायचा होता कारण आता सीझन तर चालू झाला आहे गाजराचा. म्हटलं आपण एकदा करूयात. इथे गाजर मी किसून घेतले होते. मी थोड्याच प्रमाणामध्ये मुद्दामून बनवते कारण जास्त बनवला तर मी जास्त खाईन. आधी गाजर थोडा वेळ परतवून घेतलं, त्याच्यानंतर त्यामध्ये तूप टाकून परतवून घेतलं आणि जेव्हा ते मऊसूत पडेल तेव्हा मग त्यामध्ये दूध ॲड केलं आणि मग झाकून ठेवलं. साखर थोडीशी कमीशीच ॲड केली होती मी याच्यामध्ये कारण मी याच्यामध्ये ना पेढे ॲड करते. म्हणजे नेहमी आम्ही गाजरचा हलवा बनवताना पेढेच टाकतो याच्यामध्ये. तुम्ही जेव्हा गाजरचा हलवा बनवता तेव्हा पेढ्याऐवजी काय टाकता ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, तर मैत्रिणींनो गेले बरेच दिवस माझा व्लॉग नाही आलेला, त्यामुळे सॉरी. लॉंग व्हिडिओ मला कोणी मेसेज पण केलं होते की ताई टाक ना व्हिडिओ. शॉर्ट्स तुम्ही पाहिले असतीलच पण लॉंग व्हिडिओ शूट करणं शक्य नाही झालं काही कारणांमुळे. मी मोस्टली शॉर्ट्सवरतीच थोडंसं भर देते आहे. लॉंग व्हिडिओ पण आठवड्यात नाही 2-3 का होईना येतील आणि नवीन वर्षांसाठी थोडंफार प्लॅन केलं आहे की हे करायचंच आहे. त्यानुसार बघू कसं वर्क होतं आहे. आत्ता आम्ही चाललो आहे बाहेर. गेले 2-3 दिवस काही बाहेर गेलो नव्हतो. आज दिवसभर सुद्धा आज सुट्टी होती नरेंद्र ना, तर म्हणलं आज थोडीशी कामं वगैरे स्वच्छता सगळी करून घेतली आणि आराम केला दिवसभर. आता चाललोय बाहेर. राशनदिनीला पण म्हणलं फिरून ना मस्त. हाय कर बाबू. हाय. कुठं लक्ष आहे तुझं? तिला असं बाहेर आणलं ना की ती इकडे बघू की तिकडे बघू असं होतं तिचं. काय नोज दाखवतेस? ओके, तर आता मी चाललोय आणि म्हटलं व्हिडिओचा एंड करावं. तो व्हिडिओ मी अर्धवट शूट केला होता, पुढे काही शूटच नव्हता केला. म्हटलं व्हिडिओचा एंड तरी करावं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.